नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। वाजत गाजत नगारखान्याच्या दरवाजाने रथगाडा दरबार चौकात आला। सिंहासनाच्या चौथऱ्याची सारी मखरे सुवर्णात घडली होती। अष्टखांब, मेघडंबरी, मत्स्य मोर्चेल, न्याय तुला असा देखणा साज झळकत होता। त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती। राजांनी गणेश मूर्ती संभाजी राजांच्या हाती दिली। रथगाडा चौथऱ्याजवळ आला। गागा भट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले। हत्तीच्या पायाखालच्या शुभ मृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकर भट चौथरा चढले। सुवर्णी खिळा ठेवलेला तबक घेऊन रामजी दत्तो चौथरा चढले। चौथऱ्यावर शिडी चढविण्यात आली। रामजींच्या हातातील तबकातून गागा भट्टांनी सुवर्णी खिळा उचलला। मंत्रोच्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला। राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले। हंबीरराव येसाजी आनंदराव यांनी शिडी तोलून धरली। पोडदा आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले। साऱ्या मानावर उचलल्या गेल्या हातीचा सुवर्णी खिळा राजांनी मेघडंबरीच्या छताला रोखलेल्या चित्रात ठोकला। सुवर्ण मेघ बसली। राजे खाली आले। शिडी हटली। सिंहासनाखाली हस्तिमृत्तिका प्रदान करण्याचा विधी सुरू झाला। मंत्रांचा घोष उठू लागला। गागा भट्टांनी प्रभाकर भट्टांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले। मुठीने त्यातील माती राजांच्या उंजळीत सोडली। चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली। राजांनी मृत्तिकेची उंजळ चौकात शिवरली। सोयराबाई पुढे झाल्या। त्यांच्या हाती गागा भट्टांनी हस्तिमृत्तिका दिली। त्यांनी आपली सवाष्ण उंजळ चौकात सोडली। संभाजी राजांनी गणेश मूर्ती व कोदंड प्रभाकर भट्टांच्या हाती दिला। होत आचार्यांनी दिलेली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले। गागा भट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले। एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची उंजळ आपल्या हातांनी जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली। आचार्य क्षणभर घोटाळले। मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या उंजळीत ठेवली। त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या, "हा, सोडा उंजळ चौकात." हत्तीच्या पायांखाली रगडलेली माती पडू लागली। सिंहासन चौथऱ्याच्या बैठक चौकात अभिषेकपूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाई आणि संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले। फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यात तेज उतरले होते। आपल्या महाली मध्यभागी गिरद्या लोड्यांची बैठक टाकून जिजाऊ साहेब बसल्या होत्या। गेले 15 दिवस त्या तकवा नव्हता, तरी आल्या गेल्या माणसांची आस्थेनं विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या। राजे संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला पडल्या। ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना बळेच बसते केले। राजे युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले। बसल्या बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुखडे छातीशी बिलकले घेतले। त्यांचे शब्द थकले होते, सुरकुतले होते, म्हातारे झाले होते, ते घशातच अडकले। हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती। शहाजीराजांच्या नुसत्या आठवणींबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले। सुरकू त्यांच्या पाटातून आत्म्याचे पाणी वाहू लागले। एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होत आहेत, पण त्यातील एकही आम्हास बघता येत नाही, येणार नाही, कपाळ उजाडल्यामुळे। पोटी तहानेचा जाळ असता समुद्रात पाण्याने वेढलेले असूनही पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये तशीच ही गत आहे। आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही। जगदंब जगदंब आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले, अक्षवंत व्हा। जिजाऊंनी राजे संभाजीराजांना शिगभरल्या जबानीने आशीर्वाद दिला। सौभाग्यवंत व्हा। थरथरच्या हाताने सोयराबाईंना आशीर्वाद दिला। मासाहेब, आता माणसांचा राबता तोडा, आराम घ्या। राजे काळीज पिडाने म्हणाले, राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत। आता तर राबता वाढीला पडेल। आम्हीहून लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे, निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या। येतो आम्ही। संभाजीराजे आणि सोयराबाई यांच्यासह राजे त्या थोरल्या मायेच्या महालाबाहेर पडले। जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबार चौकातील प्रशस्त महावेदीवर आले। प्रमुख विधींना सुरुवात झाली। गागा भट्ट, बाळम भट्ट, अनंत भट्ट आणि तीर्थोतीर्थींचे विख्यात शास्त्रवेत्ते त्यांना विधिकर्मे सांगू लागले। स्वस्ती वाचन, ऋत्विज पूजन, वसोद्धार पूजन, मातृका पूजन, दुर्ग पूजन, नांदी श्राद्ध, नारायण पूजन, आज्य होम,
एकेका विधीचा तपशिलांनिशी सांगता होऊ लागली. राजे युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्तांनी निरनिराळ्या होमकुंडात बेल, वट, औदुंबर, पिंपळ, आम्र यांच्या समिधा पडू लागल्या. दूध, तूप, दही, मध यांचे हवन होऊ लागले. या विधीतील सर्वात मौजेचा विधी राजांच्या मौंजी बंधनाचा. त्यासाठी राजे चंदनी पाटावर बैतेदार न्हाव्यासमोर बसले. भुईवर संजाप करून घेण्यासाठी बलदंड राजे पटू झाले. राणी वसा, कन्या वसा असताना, फर्जंद सुनबाई असताना राजांचे सविध मौंजी बंधन झाले. छातीवर यज्ञोपवीत चढले. अवघ्या मुलखाला नवा जन्म देणारे राजे द्विज झाले. मौंजी बंधनाने रद्दबातल झालेले राजांचे पूर्वील विवाह शास्त्रसंमत करून घेण्यासाठी त्यांचे पुन्हा सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आदी राण्यांशी समंत्रक विवाह झाले. राजांनी गागाभट्टांना म्हणजे एक इच्छा बोलून दाखविली. आम्ही सूर्यवंशी करिता वा सवितृ मंत्राचे पुरश्चरण द्यावे. गागाभट्टांना ती पटली. सवितृ होमासाठी यज्ञकुंड सज्ज करण्यात आला. हा होम स्त्रियांना लाभत नसल्याने या विधीतून सोयराबाईंना वगळण्यात आले. उगवतीला पुढा करून राजे आणि संभाजी राजे यज्ञकुंडाजवळ बसले. त्यांच्या भोसलाई हातांनी त्यांचे आदिदैवत सूर्यनारायणाच्या नावे कुंडात चंपक, चंदन, बिल्वकाष्ठांच्या समिधा पडू लागल्या. हवन उरकून ते दोघेही सूर्यवंशी पितापुत्र उभे ठाकले. गंगा, सिंधू, जमुना आदी सप्त नद्या जल त्यांच्या ओंजळीतून अर्घ्य म्हणून मावळी सूर्याला अर्पण होऊ लागले. मिटल्या डोळ्यांनी सवितृ मंत्राचा उद्घोष ते गायत्री छंदात करू लागले. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूलोकाला आणि स्वरलोकाला उजळणारे ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो. ते दिव्य तेज आमची बुद्धी उजळून टाको. शांती होमांच्या पवित्र मंत्रघोषांनी बाले किल्ल्याची तटबंदी चौथडी भरून वाहू लागली. विनायक, नक्षत्र, इंद्र, ग्रह, पुरंदर या होमांचे यज्ञकुंड धडधडले. हवनासाठी जाळून घेणाऱ्या दूध तुपाच्या पौष्टिक वासाने महावेदी दाटून गेली. महावेदीच्या मध्यभागी थोराड रुपेरी पारड्यांची पुष्पमालांनी सजलेली तुला एका भक्कम खांबाला उभी करण्यात आली होती. तिचे पूजन झाले. राजांच्या तुलादान विधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूच्या पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीर बैठक घेतली. गागाभट्ट, बाळंभट्ट, अनंत भट, ओंजळींनी तबकातील झळझळीत सोनमोहरा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भूसलाई, सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले. रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. या उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये असे त्यांना वाटत होते. राजांनी वीरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले. राजांनी सुवर्ण तुला झाली. मंत्रांचा घोषच घोष उठला. 17,000 तोल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टांनी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आणखी 15 तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या. युवराज आइये, पुष्प चढाइये, तुला देवता पर. काकांनी संभाजीराजांच्या हाती फुलांची उंजळ ठेवली. फुले वाहून संभाजीराजांनी तुलेवर हळदी कुंकू सोडून तिला वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात ठेवून वीर बैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले. गागाभट्ट, बाळंभट्ट, प्रभाकर भट सोनमोहरांच्या उंजळी डाव्या पारड्यात सोडू लागले. त्यातून खणखणात पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचाराची एक ओंजळ कुठून तरी संभाजीराजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली. आमच्या मासाहेब इथे येतील आणि शंभूबाळ म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात. त्यातील एकच बिल्व पान या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हा हा म्हणता आभाळाला जाऊन थडकेल. संभाजीराजांनी वीर बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले. पीतवर्णी वस्त्र अंगभर लपेटून शेजारी उभ्या असलेल्या राजांना ते बघताना वाटले मोहरांच्या पारड्यातील मोहोरनमोहोर रंग पालटते आहे. पिवळ्या धमक मोहरा सावळ्या सावळ्या होत आहेत. मंत्रोच्चाराचा उद्घोष करणाऱ्या गागाभट्टांना, सावळ्या मोहरा बघणाऱ्या राजांना, बिल्वपानाच्या विचारात गेलेल्या संभाजीराजांना कुणालाच कल्पना नव्हती की पारड्यात बसलेल्या टोप नसलेल्या सोनेरी कमळाला एक स्त्रीमन आपल्या डोळ्यांच्या तराजूत डोलून धरू बघत होते. सोनेरी बुट्ट्यांचा शालू नेसलेल्या, कपाळी कुंकुपट्टे असलेल्या, नाकात नथ ल्यालेल्या येसूबाईंचे आपल्या अंगावरचे सगळे सुवर्णालंकार त्यांनी आपल्याच डाव्या डोळ्याच्या पारड्यात टाकून बघितले. मनाचे सोनकमळ त्यावर टाकून बघितले.
उजव्या डोळ्यात बैठक घेतलेला हटवादी बेडर बांडा केशरी टोक काही रेसभर हलायला तयार नव्हता. कावऱ्या बावऱ्या येसुबाईंनी आपल्यावर कुणाचे ध्यान तरी नाही ना म्हणून डावे उजवे बावरून बघितले. त्यांच्या शेजारी उभी असलेली धाराऊ हसत त्यांना म्हणाली, नथची सर्व नाही तुम्हासनी सोनबाई म्हणून ही काच देतीया. ते ऐकताना येसुबाईंच्या गाली पळस फुलारले. संभाजीराजे पारड्यातून खाली आले. महाराज्ञी आईये आचार्यांनी सोयराबाईंच्या हाती फुले दिली. तुलेची पूजा करून पारड्यात उजवे पाऊल ठेवताना सोयराबाईंना आचार्य गागाभट्टांना म्हणावेसे वाटले, करताच आहात आमची तुला तर आमच्या रामराजांना संगती घेऊ द्या. त्यांच्याखेरीज आमची एकलीची तुला कसली करता आहात. पण हस्तिमृत्तिका रामराजांच्या हाती देताना जाणवेल असे घोटाळलेले आचार्य आठवून मग काही न बोलताच त्यांनी एकट्यानेच पारड्यात बैठक घेतली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट किरणांच्या मोहरा वेचीत फुटूर घातली. रात्र 3 घटका उरली होती. शतकांची झोप झाडून एक सोनस्वप्न उराशी घेऊन किल्ले रायगड जागा होत होता. 50,000 माणसांनी गडावर दाटवा केला होता. दुडदुडणाऱ्या नौबतीने रायगडावर डंक्याचे छत्र धरले होते. पहाट स्नान घेऊन शुचिरभूत झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासे महालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले. एवढं मागं पडलं, काय घडलं आणि काय नाही. आईच्या कृपेनंच साऱ्या बाक्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती. राजांचे दादा महाराज पाहिजे होते. आमच्या थोरल्या सुनबाई पाहिजे होत्या. दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सुनबाई यांच्या आठवणीने कळ दाटली. उबळ उबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ राजे संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोखू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर दम धरणं त्यांना साधलं होतं, पण आता दमा रोखणे त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या. त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे संभाजीराजे शब्दांनी त्यांचा दमा रोधू बघू लागले. मासाहेब, आऊसाहेब, ते दोघेही पितापुत्र आपल्या राज्याभिषेकही क्षणभर विसरले. धाराऊ पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंभट्ट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या, राजे युवराज या तुम्ही. आचार्यांची सांगी आली. आता तुम्ही आमचे नाही, सिंहासनाचे पंडित खोळंबलेत. संभाजीराजांनी पुतळाबाई धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महावेदीकडे जायला निघाले. मुसरातीत मागच्या कदमांनी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मान वर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरसबंदीला जखडल्यागत झाले. चला, राजांचा घोगरा साथ त्यांच्या कानी आला. ते वळते झाले. चालू लागले जगदीश्वर आणि भवानी पूजनासाठी. धाप लागल्यानं पाणी दाटतया. पाठीशी गप्प गप्प उभ्या असलेल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की धाराऊच्या डोळ्यातही पाणी दाटलेच होते, कसलीही धाप नसताना. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.